बघा, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर, उर्वरित पगाराच्या 50% कपड्यावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 4,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्या व्यक्तीचा एकूण पगार किती असा प्रश्न कोणताही असो, विनंती अशी, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. प्रश्न सोडवायचा कसा? त्या व्यक्तीचा मूळ पगार उदाहरणार्थ पी समजू, पी समजा, एक्स समजा, वगैरे वगैरे. आता हा व्यक्ती पगाराच्या 20% जेवणावर खर्च करतो, पण जेवणावरील खर्च किती येतो? या पी चे 20% मांडत असताना 20/100 अशी मांडणी लेकरांनो. याचा अर्थ पी गुणीला 0.20 ना हा भाग जातो. याचा अर्थ असा की 0.20 पी हा जेवणावर खर्च. मग आता शेष पगार, उरणारा पगार किती बाबा? त्याचा पगार पी आहे, त्याच्यामधून 0.20 पी वजा करा. हे पी नुसते पी नाहीत, एक पी आहेत. एका पी मधून 0.20 पी गेले. लक्ष द्या, याचं उत्तर प्राप्त झालं की बाबा 0.80 पी हा त्याचा उरलेला काय आहे? पगार आहे. आता उरलेल्या पगाराच्या 50% तो कपड्यावर खर्च करतो. उरलेल्या पगाराच्या 50% रक्कम तो कपड्यावर खर्च करतो. उरलेल्या पगाराच्या 50% म्हणजे उरलेला पगार 0.80 पी आणि 50% व्यवहारी अपूर्णांकात अशा पद्धतीनं मांडणे. म्हणजे कपड्यावर तो किती खर्च करतो बाबा हे काढण्यासाठी अशा पद्धतीची रचना. 0.80 पी हा भाग जातो लेकरांनो 0.50 न, आणि हा गुणाकार काय तर दशांश चिन्ह नाही असं समजून करा. 0.40 पी असा तो गुणाकार येतो. ओके. आता हा 0.40 पी काय तर त्याचा कपड्यावरील खर्च, हा त्याचा आहे कपड्यावरील खर्च. एकूण खर्च वजा जाता उर्वरित पगार, वजा जाता उरलेला पगार किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. लक्षात घ्या, इथं 0.80 पी पगार उरला होता. पैकी या पगाराच्या 50% खर्च कपड्यावर त्यानं केला. कपड्यावरील खर्च 0.40 पी. मग या 0.80 पी मधून हे कपड्यावरील खर्च 0.40 पी वजा करा. अर्थात याचं उत्तर 0.40 पी हा शेवटी त्याच्याकडं उरलेला पगार आहे. लक्षात घ्या. मग आता शेवटी उरलेला हा पगार म्हणजे हे 4,000 रुपये आहेत. प्रश्न त्याचा एकूण पगार किती? गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. याचा अर्थ हे 0.40 पी उरलेला पगार म्हणजेच ही उरलेली रक्कम होय. या दोन्ही गोष्टी ॲज इक्वल म्हणून याला एकचल पदाचं स्वरूप आलं. समोरासमोर मांडा. या पीला एकटं करू. या 4,000 कड जाताना लेकरांनो 0.40 भागीला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडा. हा गणितीय गुणधर्म. आता हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं सर, अंशस्थानी 0 घ्या. मात्र 0 किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी एकावर 0 असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घेतली म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे. जसं की 4,000 सोबत जेव्हा 100 गुणीला घेतले जातील तेव्हा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. ओके.
म्हणजे हा 40 एकच 40 असा भाग जातो. हे उरले 2 शून्य या 1 वर टाकून द्या. याचा अर्थ पी बराबर काय, तर 100 गुणिला 100 अर्थात हा गुणाकार 10,000 रुपये हे पीचं मूल्य प्राप्त झालं. अर्थात त्याचा एकूण पगार किती, 10,000 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल. मासिक उत्पन्न, पगाराचे गुणोत्तर ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.